आमचा आदराही जंगल ट्रेक संपला आणि आता आम्ही निघालो हापाटाच्या कड्याकडे. तसं पाहिलं तर तो डोंगर डोळ्यासमोर, पण विशाल सह्याद्रीच्या वळणावळणातून जायचं होतं. रात्रीचा काळोख, पाऊस आणि दलदल. बाईक अडकली, पण मित्रांच्या मदतीने बाहेर काढली. थोडी भीती, पण निसर्गाकडे जाण्याची ओढ अधिक होती. पुढे दाट धुकं, प्रचंड पाऊस आणि कड्यावर पोचला होतो थरारक क्षण, जिथं 2 तास फक्त वाट पाहिली, कदाचित धुकं सरकून सौंदर्य दिसेल म्हणून. तर चला मित्रांनो, बघूया या 2 दिवसांची कहाणी, पावसातली, धुक्यातली आणि सह्याद्रीच्या कुशीतली. आता आमचा अद्राई जंगल ट्रेक पूर्ण झाला आहे. शरीर दमलेलं आहे, पण मन मात्र अजूनही प्रवासाची हाक देत आहे. आणि म्हणून आम्ही निघालो आहोत हापाटाच्या कड्याकडे. जवळजवळ 120 किलोमीटर अंतर आहे. नकाशावर पाहिलं तर कडा आमच्या समोरच आहे, पण हा भला मोठा सह्याद्री पर्वत आमच्या आणि त्या कड्याच्या मध्ये आडवा उभा आहे. हा विशालकाय पर्वताला वेढा मारून, वळणे घेत, दऱ्या ओलांडत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. रात्र येण्याआधी गाठायचं असे ठरवलं होतं, पण प्रवासाचं गणित निसर्ग नेहमी बदलतोच. वाजलेत 9 आणि आता आम्ही तो ओतूरमध्ये जेवण केले आणि आता चाललो आहे आम्ही हापाट्याच्या कड्याला. तर आता किती वाजतील? 11 वाजणार आहेत आम्हाला. 11 वाजतील आता. एस्टिमेट अरायवल टाईम आम्हाला 10:58 दाखवतं आहे. आता बघू किती वेळ लागतोय ते. हॉटेलमध्ये साधा पण गरमागरम जेवण झाले आता. गड्यात रात्रीचे 9:30 वाजलेत. पोट भरलंय, पण मनात एक वेगळीच भावना, थोडी उत्सुकता आणि थोडी भीती. कारण असं धाडस आम्ही याआधी कधीच केलं नव्हतं. अंधारात, अज्ञात रस्त्यावर, डोंगराच्या सानिध्यात प्रवास. पण मनातला तो चल पुढे जाऊचा आवाज, सगळ्या शंका बाजूला सारत आम्ही पुन्हा प्रवासाला निघलो. काळोख आता पूर्णपणे पसरला आहे. हेडलाईटशिवाय दुसरा कोणताच उजेड नाही. हा कच्चा, खडबडीत रस्ता स्वतःचं अस्तित्व दाखवतोय. कधी टायर डावीकडे घसरतो, कधी उजवीकडे. प्रत्येक वळणावर असं वाटतं ही गाडी पकडू की नाही, पण साहसाचा नशा असा असतो की भीती त्यात मिसळून जाते. आणि अचानक जणू आकाशाने सगळा पाणीसाठा आमच्यावर ओतायचं ठरवलं. हलका पाऊस एका क्षणात मुसळधार वादळात बदलला. थेंब नव्हे, तर पाण्याच्या धारांनी हेल्मेटवर आपटणारा मारा. वायझरवर पाणी इतक्या वेगाने जमा होत होतं की काही सेकंदांनंतर दिसणं जवळजवळ अशक्य झालं. मी हाताने पुसलं तरी पुढच्या क्षणी पाण्याचा नवा थर तयार. फक्त हेडलाईटचा एक पिवळसर प्रकाश, बाकी सगळं काळोख आणि पावसाचा पांढरट पडदा. रोड कुठे वळतोय, समोर स्पीड ब्रेकर आहे की खड्डा, काहीच जात नव्हतं. वारा इतका जोरात होता की बाईक सरळ ठेवणं एक लढाईचं काम झालं होतं. गिअर कमी करावा लागला, स्पीड 20-30वर आणावा लागला. आता राईड रोमांचक कमी आणि सवायबल जास्त झाली होती. रस्त्यावरून पाणी गटांगळ्या खात वाहत होतं. कधी बाजूने येणाऱ्या गाडीचा हेडलाईट एक क्षणासाठी डोळे झपाटून टाकत होता. आणि या सगळ्यात मनात एक विचार, हा पाऊस आता थांबणार नाही. पण तरीही बाईकच्या गडगडासोबत त्या पावसाचा मारा अंगावर घेत आम्ही पुढे जात होतो, एका अज्ञात रात्रीकडे. सो गाईज, जिथून लेफ्ट घ्यायचं तिथे आम्ही आलो आहे आता खरं स्ट्रगल चालू होणार आहे गाडीचं. आता आम्ही त्या ठिकाणी पोचलो जिथून लेफ्ट घेतलं की हापाटाच्या कड्याकडे जाण्याचा रस्ता सुरू होतो. मनात थोडी भीती होती. पुढे जावं की नाही असा प्रश्न होता, पण आम्ही आधीच ठरवलं होतं, काही झालं तरी हापाटाच्या कड्यावर टेंट लावायचा. मात्र आपण जे ठरवतो ते नेहमी खरं होतं तसं नाही. आणि मग जी गोष्ट करायला नको होती तीच आम्ही केली. हापाटाच्या कड्याकडे निघालो. जेमतेम 5 मिनिटे पुढे गेलो आणि माझी बाईक दलदलीत अडकली. जितका प्रयत्न करत होतो तितकीच ती आत घुसत होती. शेवटी मी पॅनिक न होता मित्रांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि पुढे चुकीचा निर्णय न घेता परत मागे आलो. सो गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ झाली आहे
आणि काल रात्री आम्ही हापट्याच्या कड्याला जायचा प्रयत्न केला, बट धुकं असल्याकारणाने ते पॉसिबल झालं नाही. आणि पुढं काय होऊ शकलं असतं, कारण की धुक्यामध्ये काही दिसत नव्हतं. टॉर्च ज्या होत्या त्या व्हाईट होत्या आणि व्हाईट टॉर्च लावली तर सगळं पुढे ब्लर होऊन जायचं. सो हापट्याच्या कड्याच्या पुढे एक असं झाड आहे, तिथं आम्ही रात्री टेंट लावला होता. आणि आता आम्ही निघतो आहे परत खाली. आम्ही हापट्याचा जो जिथे एंट्री होते तिथंच आमच्या बाईक्स लावणार आहे. आणि बाईक्स लावल्यानंतर मग आम्ही तिथून पुढे ट्रेक चालू करणार आहे. सो काल आम्ही बाईकवर जायचा प्रयत्न केला, बट गाडी माझी पूर्ण गुंतली होती त्याच्यामध्ये. पूर्ण म्हणजे जवळजवळ माझं इंजिन पूर्ण चिखलामध्ये टेकलं होतं. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पूर्ण चिखलात गेलं होतं, स्कॅलिपर वगैरे सर्व. सो ॲक्च्युली आमचं चुकलं. आम्ही कुठंतरी मागं थांबून घ्यायला पाहिजे होतं आणि तिथं टेंट लावायला पाहिजे होता. बट आम्हाला वाटलं की होऊन जाईल. ते तसं आपण बोलतो तसं पॉसिबल नाही आहे, कारण की भरपूर ठिकाणी दलदल आहे. म्हणजे जवळजवळ माझी गाडी स्टार्टिंगला 1-2-3 इंच खचली, नंतर ती डायरेक्ट 1 फुटापर्यंत खाली खचली होती. पूर्ण इंजिन गार्ड, जे ऑइल फिल्टर आहे वगैरे सर्व गोष्टींना चिखल लागलेला आहे. आता पुण्यात गेल्यानंतर मी गाडी धुवून घेईल. इथे आम्ही टेंट लावले होते, काही फुटेज घेता नाही आलं मला. सो आता आम्ही हापट्याच्या कड्याला निघतो आहे. एक 1350 मीटरचा ट्रेक आहे. सो बघू. सो टेंट लावणं खूप सोपं आहे, बट तो काढणं परत बसवणं अवघड आहे. आमचं जवळजवळ तासभर गेलं त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही खूप नवखे आहे याच्यामध्ये. फर्स्ट टाईम आम्ही टेंट यूज केलं आहे, बट वर्थ आहे. जर तुम्ही कुठे असं ट्रेकिंग वगैरे करत असाल तर टेंट कॅरी करत जावा. काल टेंटमुळं आम्ही खूप वाचलो आहे, नाही तर अवघड होतं राहणे आपले. होमस्टेज नाही आहे ना, होमस्टे नाही कुठे. गावामध्ये पण फिरून आलो, पण गावामध्ये पण कुठं होमस्टे दिसला नाही आम्हाला. मुळात म्हणजे मंदिर होतं, पण मंदिराचे दारं बंद असल्या कारणाने आम्ही मंदिराच्या ओरंड्यामध्ये झोपू शकलो नाही, किंवा आम्हाला तो स्पेस युटिलाइज करता आलं नाही. पण थँक गॉड की आम्ही यावेळेस येताना टेंट घेऊन आलोय. तर काल इथपर्यंत आलो होतो आम्ही. आणि जो मध्ये तुम्हाला खड्डा दिसतो एकदम मोठा झालेला, तिथे माझी गाडी अडकली होती आणि राणींची गाडी इथं अडकली होती. तर आम्ही दोघांनी ट्राय केलं गाडी न्यायचा, बट हे पूर्ण दलदल आहे. हे बघा, हे पॉसिबलच नाही आहे इथून गाडी घेऊन जाणं. आम्ही दगड टाकलेत आणि दगड टाकून आम्ही गाडी बाहेर काढली आणि मग आम्ही गाडी घेऊन गेलो. सो थोडंसं अवघड आहे. तर मित्रांनो, हापट्या कड्याचा आपण ट्रेक चालू केलेला आहे. काल आम्ही प्रयत्न केला होता गाडी आणण्याचा, मागेपर्यंत गाडी आणली होती, बट पॉसिबल नव्हतं, आम्हाला पॉसिबल झालं नाही ते. सो आता आम्ही ट्रेक करत चाललो आहे. आणि असं जंगल लागले, बघू शकता तुम्ही माझ्या मागे. त्यावेळेस तुम्ही त्या कामानीतून आत असाल त्यावेळेस पुढं आल्यानंतर राईट घ्यायचा आणि हाच रोड आहे, मोठा रोड आहे, सरळ 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 चालायचं. सो 450 मीटरचा ट्रेक आहे हा. फोटोशूट चालले इथे पुढे. हे फोटोग्राफर
छान फोटो आहेत पण धुक्यांमुळे झाडांचा कलर जर बघायला गेलं तर थोडासा डार्क ग्रीन आहे, धुक्यामध्ये ते थोडं सिनेमॅटिक फील देते. मित्रांनो, आता आम्ही हळूहळू पुढे चाललेलो आहे. मला सर्वांना एक विनंती करायची, काल आम्ही आंध्रे जंगल ट्रेक केलेला आहे. तिकडे मी खूप जणं बघितली की फ्लोटरजवर येतात आणि शूज यूज करत नाही. तर पाऊस जास्त असो किंवा कमी असो, सर्वांना माझं एक विनंती असेल की तुम्ही जर ट्रेकला येत असाल तर चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले ग्रीप असणारे शूज तुम्ही ट्रेकला तुमच्याबरोबर सोबत ठेवा. तुम्ही ट्रेक संपल्यानंतर जर रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला फ्लोटर्स हवे असेल तर तुम्ही तेही कॅरी करा. पण कुठलाही लहान किंवा मोठा ट्रेक असो, जंगलामध्ये कुठल्याही वाटेला तुम्ही जाणार असाल जंगलाच्या, तर कंपल्सरी शूज आणि चांगल्या ग्रीपचा शूज यूज करा. कारण की जर तुम्ही फ्लोटर्स घालून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात तर तुमचे पाय ट्विस्ट होऊ शकतात आणि इंजुरी होऊ शकते. सो ही इंजुरी टाळण्यासाठी हे आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्ट करतो की तुम्ही चांगल्या दर्जाचे शूज ट्रेकिंगसाठी नक्की प्रेफर करा. मित्रांनो, आम्ही असं तिथून स्ट्रेट आलो आणि तोच रोड कंटिन्यू केला. म्हणजे कन्फ्युजन झाले की जायचं आहे कुठं. सो आम्ही पुढे जाऊन ट्राय करतो आहे. पुढं थोडीशी घरं दिसत आहे ते की बाबा तिथं कोण राहते का त्यांना विचारावं लागेल. तर मग मागचा जो राईट आहे तो घ्यावा लागेल. सो इथे काही असं दिशादर्शक बोर्ड्स नाही आहेत. सो आम्ही काही कॅरी पण केलं नाही, बँड्स वगैरे नाही, तर ते लावून पण काम झालं असतं. कालची पावसाने भिजलेली रात्र, वाऱ्याचा गडगडाट आणि विजांचा प्रकाश हे सगळं मागे टाकून आता आम्ही पायवाट पकडली आहे. रस्त्यावर झुळझुळ वाहणारं पाणी कधी ओढ्यासारखं तर कधी छोट्या झऱ्यासारखं वाटतंय. पायाखाली मौसर माती, मध्ये मध्ये गारगार पाणी आणि त्यावरून चालताना येणारी ती थंडगार गारवा देणारी झुळूक. संपूर्ण परिसर दाट धुक्याने भरलेला आहे. कधी धुक्यातून एखादं झाड उभं राहिल्यासारखं दिसतं, तर पुढच्या क्षणी ते पुन्हा लपून जातं. आजूबाजूला उंच उंच झाडं जणू आपल्याला सावली देण्यासाठी, आपल्यावर नजर ठेवण्यासाठी उभी आहेत असं वाटतं. वातावरण इतकं शांत आहे आणि सुंदर आहे की चालताना एकदम मन स्थिर होतं. पावलागणिक निसर्ग नवा रंग दाखवतोय. कधी हिरवागार पानांचा गालिचा, कधी छोट्या पक्ष्यांचा आवाज आणि मध्ये मध्ये हा ट्रेक फक्त चालणं नाही तर हा एक प्रवास आहे ज्यात निसर्ग आपल्याशी थेट संवाद साधतोय. सो आम्ही जवळजवळ आलो आहे आणि आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आता ही जी वॉटर बॉडी आहे ती आम्हाला आता क्रॉस करून जायची आहे. ते म्हणतात थोडीशी खोल आहे, बट बघू. राख, टायरचे निशाण दिसत आहेत का गाडीचे? कोणती गाडी असेल? एक्सपल्स म्हणते. काय काय मग राखते? इथून दगड लावलीत ना. नाही, एवढं खोल नाहीये. सह्याद्री पावसाळ्यात
एक वेगळी जादू पसरवतो. आणि आज ही पायवाट अक्षरशः पाण्यातूनच जात आहे. पाऊल टाकताच पाण्याचा गारवा बोटातून आत शिरतो आणि हळू अंगभर पसरतो. आजूबाजूला उंच उंच झाडं, त्यांच्या फांद्यावरून टपटपणारे पावसाचे थेंब आणि पायाखालून झुळझुळ वाहणारं पाणी. कधी पाणी टाचांपर्यंत, कधी जरा जास्तच, पण प्रत्येक पाऊल एक नवा अनुभव. तलम दुखं चेहऱ्यावर अलगद स्पर्श करते. कानात फक्त दोनच आवाज, पाण्याच्या सळसळीचा आणि वाऱ्याच्या झाडाच्या पानांचा सळसळाट. क्षणभर थांबून मागे पाहिलं तर पायवाट जणू पाण्यात विरघळल्यासारखी दिसते. हा निसर्ग, अशी शांती, असा गारवा आणि मनातली ती लहान मुलासारखी आनंदाची भावना, हेच तर सह्याद्रीचं खरं सौंदर्य आहे. जागोजागी असे दगडांची रचना केली आहे. फक्त त्याला फॉलो करा, तुम्ही पोचून जासाल. आणि हळूहळू धुकं पण जात आहे. खरंच आपण खूप नशीबवान आहोत. या सह्याद्रीच्या सानिध्यात, या निसर्गाच्या कुशीत आपण जन्म घेतला. याच हिरवागार डोंगरांनी आपल्याला वाढवलं. या ओढ्यांच्या पाण्यानं आपली ताण भागवली आणि या पावसाळी वाऱ्यांनी आपली स्वप्न उंच नेली. सह्याद्री फक्त डोंगर नाहीत, ते आपली ओळख आहे. सो फायनली पोचलो आहे आम्ही. नाही, वेगळे आहेत लोक, हे वेगळे आहेत. सो पोचलो आहे आम्ही. एक तासभराचा ट्रेक आहे हा. बट धुकं असल्या कारणाने काही दिसत नाही पुढे. आम्ही अखेर आपाट्याच्या कड्यावर पोहोचलो आहोत. मनात उत्साह, पण निसर्गानं आज वेगळंच आव्हान दिलं आहे. संपूर्ण कडा दाट धुक्याच्या घट्ट चादरीखाली दडलेला. इतकं घट्ट धुकं की काही पावलं पुढे काय आहे तेही दिसत नाहीये. सोबत पावसाचा अखंड मारा. हवा ओलसर, थंडगार आणि थोडीशी गूढ. ड्रोन उडवायचा होता. या कड्याचं भव्य सौंदर्य आकाशातून कैद करायचं होतं, पण आज ते शक्य नाही. आकाशही जणू म्हणतंय, थांब, अजून मिळालेली नाही. आता जवळजवळ 2 तास झालेत. आम्ही फक्त वाट बघत आहोत. क्षणोक्षणाला नजर त्या धुक्याकडे, कधी त्या बाजूला सरकेल आणि या सह्याद्रीच्या विशाल कड्यात तो पहिला मंत्रमुग्ध करणारा नजारा आपल्या डोळ्यांसमोर उलगडेल. तर मित्रांनो, भरपूर वेळ झाला आपण थांबलो होतो इथे. धुकं जायची वाट बघत होतो. बट धुकं काही कमी होत नाही आहे. जवळजवळ आम्ही सव्वा तास थांबलो इथे. सो भरपूर जोराचा पाऊस झालेला आहे. आत्ता पण पाऊस चालू आहे. बट चान्सेस कमी वाटत आहे. ते मला ॲक्च्युली ड्रोन उडवायचा होता इथे. धुक्यामुळे पॉसिबल नाही आहे आणि पाऊस पण खूप येतो आहे. सो वेट करतो आहे आम्ही की आत्ता जाईल मग जाईल. बट काही चान्सेस दिसत नाही आहेत. मला वाटत नाही आहे की आज ड्रोन शॉट घेता येईल, कारण की भरपूर वेळ झाला आहे. तर जवळजवळ 2 तास झाले असतील आपल्याला येऊन. 2 तास झाले आम्ही थांबलो आहे. आणि पुण्याला पण जायचं आहे. उद्यापासून वर्किंग डे चालू होतात आमचे. सो रागचं माझं ठरलं आहे की परत आम्ही येणार आहोत, बरोबर ना? कधी पण जेव्हा पाऊस नसेल, म्हणजे ऑगस्ट एंडिंगला वगैरे आम्ही येऊ, तेव्हा आम्ही हा प्लॅन करू की बाबा इकडे, कारण की व्ह्यू खूप चांगला आहे. खाली जे डोंगर आहेत ते खूप सुंदर आहेत. आता काही दिसत नाही तसं, पण वातावरण छान झालेलं आहे. चालायचं? जाईल.
तर मित्रांनो फायनली धुकं क्लिअर झालं आहे आणि आपल्याला जो समोर दिसतो आहे तो हरिश्चंद्रगड आणि तो आहे तो सिलेंडर कडा, त्याला सिलेंडर कडा नाव दिलं आहे. आणि आपल्याला जे ड्रोन फुटेज घ्यायचं होतं ते फायनली भेटलेलं आहे. आम्ही जवळजवळ 2-2.5 तास वाट बघितली आणि 2-2.5 तासानंतर 2-2.5 तासाच्या काय बोलू मशागती प्रतीक्षेने आम्हाला जे फुटेज पाहिजे होतं ते भेटलं आहे. ते तुम्ही एन्जॉय करा. क्लायमेट काही साथ देते आपल्याला. हा ना. काल पण टेंट लावून झालं आणि डायरेक्ट चालू झाला पाऊस सगळे आतमध्ये गेल्यावर. आज रात्रीलाच भयानक पाऊस पडलाय बरं का. पण रात्री पहाटेचा कसं होता बघितलं का? पावसात असं वारं कसं होतं तो टेंट आहे माझ्या इथं येऊन चिटकायचा बघ ना इथं कसं इथं अपटाऊन करून बघतो का वाराला येऊन चिटकायचं. सो फायनली निघलो आहे आम्ही इथनं. आता एक तासभर लागेल आम्हाला खाली पोचायला. पाऊस पण भरपूर आहे, धुकं पण आहे. आता आमच्या अगोदर काही ट्रेकर्स आले होते, तिथे हरवले होते, त्यांना येते तर 4 तास लागले. सो सह्याद्रीमध्ये जे वेदर आहे ते खूप मॅटर करतं तुमच्या ट्रेकिंगमध्ये. सो अद्रई जंगल ट्रेक आणि हापट्याचा कडा हे दोन्ही पॉईंट आपण जसे ठरवले होते की करायचेत ते आपण केलेले आहेत. जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माझं चॅनल पोचवा. पावसाने परत बॅटिंग चालू केलेली आहे. भयानक पाऊस पडतो आहे. 2 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. काल अद्रई जंगल ट्रेक, अद्रई वॉटरफॉलपासून जेव्हा आम्ही काऊ वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला चाललो होतो तेव्हा पण सेम अचानक वातावरण बदललं आणि ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला.
आणि आता आम्ही निघलो इथनं हापाट्याच्या कड्यावरनं. सेम तसंच निघलो, जोराचा पाऊस. आत्ता मगाशी गेलो त्यावेळेस पाणी कमी होतं ओढ्याला, बट जसं आता रिटर्न येत होतो तर भरपूर पाणी होतं. सह्याद्री अवघड आहे. आता परतीचा प्रवास सुरू झालाय, तरी मन मात्र मागेच अडकून बसलंय. त्या विशाल सह्याद्रीच्या कुशीत, त्या धुक्याच्या चादरीत आणि त्या पावसाच्या थेबांत. काल परवाचा प्रवास जणू एक स्वप्नच. आदराई जंगलातून केलेला तो ट्रेक, ओढ्याचं गारगार पाणी पार करणं आणि रात्रीचा तो टेंटमधला अनुभव. विजांचा कडकडाट, पावसाचा अखंड मारा, वाऱ्याच्या झोतांमुळे हलणारा टेंट. जणू निसर्ग आपल्याला सतत आठवण करून देत होता, तू माझ्या राज्यात आहेस. मग दुसऱ्या दिवशी हापाट्याच्या कड्याचा प्रवास, दलदल, चिखल आणि त्या थरारक पावसाची केलेली झुंज. धुक्यात हरवलेला तो कडा आणि 2 तास वाट पाहुणी न सोडली ती आशा. धुकं सरकणार आणि कड्याचं सौंदर्य दिसणार. आणि जेव्हा थोडं थोडं दृश्य उलगडायला लागलं तेव्हा जाणवलं संपूर्ण वाट पाहणं याच क्षणासाठी होतं. आज परतताना डोळ्यांसमोर फक्त निसर्गाचं ते सुंदर चित्रपटच चालू आहे. रस्त्याच्या कडेला वाहणारं झुळझुळ पाणी, उंच उंच झाडांमधून डोकावणारं धुकं आणि पावसाच्या धारांमधून डोंगराच्या कुशीत तो शांत गारवा. पण मनाच्या कोपऱ्यात एक वेगळीच हुरहुर आहे, कारण आता हा स्वर्ग मागे सोडून पुन्हा त्या सिमेंटच्या जंगलात परतायचे मला, जिथे हिरवळ नाही, पावसाचा सुगंध नाही आणि वाऱ्याची ती गार झुळूक नाही. आपण नशीबवान आहोत, कारण आपण या भूमीत जन्मलो. या हिरव्या डोंगरांनी आपल्याला वाढवलं, या पावसाने आपल्याला गाणं शिकवलं आणि या वाऱ्याने मोकळं श्वास घ्यायला शिकवलं. भयानक पाऊस पडतोय. निघल्यापासून कंटिन्यू असंच पाऊस चालू आहे. आता आम्ही पार्किंगकडे चाललो आहे, म्हणजे पोहोचू एक 10-15 मिनटामध्ये. सकाळी आम्ही जिथे टेंट लावले होते तिथे एक गावातली व्यक्ती आली होती. ते आम्हाला म्हणलेच होते की दुपारी खूप पाऊस पडतो तिथे, लवकर जा म्हणून. आम्ही ऐकायला पाहिजे होतं त्यांचं. खूप पाऊस आहे. मित्रांनो, येताना काहीच पाणी नव्हतं रोडला, काही म्हणजे अक्षरशः काहीच नाही. पण आता भरपूर पाणी आलं आहे, म्हणजे अख्खा रोडमध्ये पाणीच पाणी आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे बघा पूर्ण पाणी आहे. आणि अशा असंख्य वॉटरफॉल चालू झालेले आहेत, म्हणजे 1-2 तासाच्या पावसाने तिकडचं वातावरण डायरेक्ट बदलून जातं आहे. मित्रांनो, भयानक पाऊस पडतोय, भयानक. हे पूर्ण सकाळी ज्यावेळेस आम्ही आलो तर हे काहीच नव्हतं, सगळं कोरडं होतं. बट आता पूर्ण पाण्याने भरलं आहे. काल आम्ही इथपर्यंत आमच्या बाईक्स आणल्या होत्या, बट आम्हाला पुढे घेऊन जाता नाही आल्या. पण पुढे आम्हाला वाटलं अजून भरपूर काळ असेल. मित्रांनो, हापाट्याच्या कड्याचा हा प्रवास आता इथे संपत आहे. 2 दिवसाचा हा अनुभव, पावसात भिजणं, धुक्यात हरवणं, ओढा पार करणं, रात्री टेंटमध्ये वाऱ्याचा आणि विजांचा गडगडाट ऐकत झोपायचा प्रयत्न करणं,
आणि सकाळी उठून निसर्गाचा तो पहिला श्वास घेणं, या सगळ्यांनी हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील असाच बनला. आज परतीचा प्रवास सुरू आहे, पण मन मात्र इथेच कुठेतरी थांबून पडले. या हिरव्यागार डोंगरांमध्ये, वाहत्या पाण्याच्या आवाजात आणि या गार वाऱ्याच्या स्पर्शात. तुमच्यासोबत एक क्षण शेअर करणं म्हणजे जणू तुम्ही माझ्या शेजारी उभे राहून सगळं पाहिलं, अनुभवलं आणि माझ्यासोबतच या निसर्गात रमलात. तुमचं हे साथ देणारं प्रेम माझ्यासाठी या सह्याद्रीच्या उंच कड्यांसारखं भक्कम आहे. हो, मनात थोडी हुरहूर आहे, कारण आता या स्वर्गातून परत त्या सिमेंटच्या जंगलात जावं लागणार आहे, जिथे निसर्गाचा गंध नाही, धुक्याची मिठी नाही आणि पावसाच्या थेंबांची गोडी नाही. पण मला माहीत आहे की सह्याद्री पुन्हा आपल्याला बोलावेल आणि आपण पुन्हा इथे येऊ, नव्या कथा, नव्या आठवणी घेण्यासाठी. धन्यवाद माझी यूट्यूब फॅमिली. तुम्ही आहात म्हणून हा चॅनेल, हे प्रवास, हे स्वप्न जिवंत आहे. तुमच्या प्रत्येक कमेंट, लाईक आणि साथीने मला पुढच्या प्रवासाची ताकद मिळते. तर चला पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या कहाणीमध्ये. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, त्याचं जतन करा आणि सह्याद्रीसारखी उभे राहा. जय सह्याद्री, तुमचाच द इन्फिनाइट रोड्स.